यशोदानगर येथील सखा मंगलम येथे बळवंत वानखडे प्रचारार्थ आयोजित सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला। यावेळी काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे हे अचलपूर तालुक्यात प्रचारात असल्याने त्यांच्या अनुपस्थित काँग्रेस नेता यशोमती ठाकूर, डॉक्टर सुनील देशमुख यांनी आपल्या मार्मिक भाषणाने सभा गाजवली। यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून बळवंत वानखडे यांना निवडून आणण्यासाठी एकमत दर्शविले। अमरावती लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी काढण्यात आलेली पदयात्रासह सभेला सुद्धा नागरिकांची उत्स्फूर्तपणे गर्दी दिसून येत आहे। रविवारी यशोदानगर येथील सखा मंगलम येथे आयोजित केलेल्या सभेत सुद्धा शेकडो हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवून बळवंत वानखडे यांना निवडून आणण्यासाठी प्रतिसाद दिला। बळवंत वानखडे हे अचलपूर येथे प्रचारात व्यस्त असल्याने त्यांच्या अनुपस्थित मात्र काँग्रेस नेता ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुखसह शिवसेनेचे महिला पदाधिकारी, राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या पदाधिकाऱ्यांनी मार्मिक भाषण देऊन बळवंत वानखडे यांना निवडून आणण्याचे आवाहन केलेत। यशोमती ठाकूर, सुनील देशमुख, बबलू शेखावत, प्रीती बंड, अंजली ठाकरे, जयश्री वानखडे, रामेश्वर अभ्यंकर, कैलास मोरे सह शेकडो नागरिक उपस्थित होते। या कार्यक्रमात सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, तर उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। देशात काँग्रेस का यावर अनेकांनी भाषणातून सविस्तर माहिती स्पष्ट केली, तर संविधान वाचवण्यासाठी केंद्रात काँग्रेसचे सरकार आणि बळवंत वानखडे यांना निवडून आणणे गरजेचे आहे, असे सुद्धा आवाहन करण्यात आले। प्रत्येक मंडळी स्वतःच्या मनाने आलेली आहे, कुणाला साडी द्यावं लागली नाही, कुणाला पाकिट द्यावं लागलं नाही, किंवा हिरोईन आणून त्यांचा डान्स करून घ्यावं नाही लागलं। आपली गर्दी अशीच जमा होती। आपल्याला जमा करायसाठी हे सगळे पडदे वापरावं लागले। कुठेतरी आपण सगळ्यांनी आज विचार करायला पाहिजे की कुणाला निवडून द्यायचं। निवडून तर द्यायचंच आहे, पण आपल्याला आपला देशही वाचवायचा आहे। त्या हिशोबाने आपल्याला प्रत्येक पाऊल टाकताना आज विचार करण्याची गरज आहे, आणि हा विचार तुम्ही आणि मी करू शकतो आणि करायला पाहिजे। उद्या हातातून गोष्टी गेल्यावर काही राहणार। सुनील सगळ्यांना सांगितलंच आहे काय काय होऊ शकते, आणि एक सत्य परिस्थिती, शेतकऱ्यांची परिस्थिती त्याच्याहून बिकट आहे। 2000 मध्ये जे भाव होते तेच भाव आज आहे, पण महागाई, जीएसटी, टॅक्स सगळं वाढवलंय, पण पीक पाण्याचे भाव वाढवले। तर आज मी एवढं सगळ्यांना म्हणते की कुठेतरी सामान्य माणसाचा जीव वाचवण्यासाठी, आपला देश वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी आपल्याला बळवंतसारखे आपले उमेदवार लागतील। एका राष्ट्रीय पक्षाने बळवंत भाऊ सारख्या सज्जन माणसाला महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली। काँग्रेस पक्षाने त्यांना अधिकृतरित्या उमेदवारी दिली। पंजा हे त्यांच्या निवडणुकीचं चिन्ह आहे, आणि या निमित्ताने त्यांना लोकसभेत पाठवण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे। मी असं म्हणेन की आपण राष्ट्रीय पातळीवरच्या मुद्द्यांवर मी कमी बोलेल, परंतु शहरातले विषय बघा ना। या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक गोरगरीब माणसाचा टॅक्स वाढलेला आहे। दुपटीनं, 4 पटीनं, 5 पटीनं टॅक्स वाढला। इकडं बेरोजगार आहे, महागाईवर कोणी बोलायला तयार नाही। बेरोजगारीचा प्रश्न किती मोठ्या प्रमाणात आपल्या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, देशात आहे। मी असं म्हणेन की या निमित्ताने गॅस सिलेंडरचे भाव बघा, पेट्रोलचे भाव बघा, साध्या भाजीपाल्याचे भाव बघा, सगळं धान्याचे भाव बघा, सगळी महागाई वाढलेली आहे। अनेक शेतकरी म्हणा की शेतमजूर म्हणा, कष्टकरी म्हणा, सगळेजण अडचणीत आहे। श्रीमंत लोक श्रीमंत होतात, गरीब लोक अधिक गरीब होतात। किराणा देऊन किती दिवस चालतो किराणा? 1 महिना चालतो किराणा कोणाचा घेतलेला। साड्या दिल्या, आम्ही घेऊन निवडणुका जिंकणं हे लोकशाहीसाठी फार मोठं घातक आहे। यांनी तुमचे कायमचे प्रश्न सुटत नाही, तात्पुरती व्यवस्था होते, आणि पुन्हा मग गरिबांसमोर तेच संकट कायम राहते। म्हणून या निमित्ताने ही निवडणूक फार महत्वाची आहे। बळवंत भाऊ सारखा सज्जन माणूस काही म्हणजे बघा ना,
ग्रामपंचायतला निवडून आले, जिल्हा परिषदला निवडून आले, सभापती झाले, आमदार झाले आणि आता लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळालेली आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही जिल्ह्याचा खासदार त्याचं काम असते की त्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये उद्योग आले पाहिजे आणि जे बेरोजगार लोक आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. फिरणे मिल जे अचलपूरची जे फिरणे मिल होती, जे प्रतिभाताई पाटील यांनी चालू केली होती, ते फिरणे मिल चालू फिरणे मिल बंद पडली आहे. हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. आपला मिसाईल कारखाना जो काँग्रेसच्या काळामध्ये मंजूर झालेला होता, त्याची कंपाऊंड वॉलसाठी 200-250 कोटी रुपये खर्च झाले, पण तो कारखाना अमरावतीहून दुसऱ्या ठिकाणी दिला आणि इथं जे वेगनार कारखाना आहे तो आतापर्यंत चालू झाला. एअरपोर्टचा आता पता नाही आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये बेरोजगारी एवढी आहे की आपल्या इथं लहानचा लहान म्हणजे जो नवयुवक आहे तो रोजगारासाठी पुणे, मुंबई, दिल्ली इथं प्रत्येक ठिकाणी जातो. म्हणून खासदाराचं काम असते की त्या जिल्ह्याचा विकास करा, पण आपले खासदार नुकतंच काम करत की फक्त जय श्रीराम आणि हनुमान चालिसा याच्याशिवाय दुसरं कुठलंही काम करत. दुसरं एक लक्षात ठेवा, ही निवडणूक काही बळवंतभाऊ वानखडे किंवा बीजेपीची याची निवडणूकच नाही आहे. ही निवडणूक आहे या देशामध्ये संविधान, आपल्याला या देशात संविधान ठेवायचं आहे की संविधान नाही ठेवायचं आहे. दुसरं अजून महत्वाचं, या देशात हुकुमशाही आणायची आहे की लोकशाही आणायची आहे. तुम्ही एक पहा, आपल्या त्यांचे एक आता खासदार होते, त्यांनी आता 1 महिन्या अगोदर स्टेटमेंट दिलं होतं की हमको 400 पार इसलिए चाहिए की ये देश का संविधान बदलना म्हणजे त्यांची मानसिकता काय याच्यावर. म्हणून आपल्याला हे पहा, म्हणून आपले हेवे दावे बाजूला ठेवून ही राजकारणात गेल्या 30 वर्षापासून आहे, पण या परिसरात कार्यक्रमाची हिंमत आमची कधी झाली नाही. काँग्रेसला तिरून जायचं नाही. म्हणजे दादासाहेब कवी जेव्हा होते त्याच्यानंतर पहिल्यांदा आपण या परिसरात आलो, कारण की या परिसरामध्ये असं वाटायचं किंवा आपल्याला म्हणजे एक्सेप्ट करतं की नाही करत. पण आज पहा, बळवंतराव वानखडे सारख्या रामेश्वरी अभ्यंकर बसले. आपण यायचो तेव्हा दादासाहेबांच्या नंतर कधी या देण्याचा योग नाही आला, पण बळवंतराव वानखडे सारखा एखाद्या सज्जन माणसाला जर तिकीट दिल्याबरोबर किती वातावरणात फरक पडला की आम्हाला असं वाटायचं म्हणजे हाही परिसर आपल्याला आज एक्सेप्ट करत आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगलं वातावरण आहे. मी आता यशोमतीताईला सांगत होतो की मला माझ्या जुन्या कार्यकर्त्यांनी सांगितलं ते एका दुसऱ्या गावाला आहे. मी म्हटलं त्या गावात पाकून नावाचं गाव आहे, त्याला विचारलं कशी परिस्थिती आहे, म्हणजे पुरं गाव भाऊ पंचायत आहे. अमरावतीतली एक व्यक्ती तिथे जाऊन, आणि हे का घडलं, ते याच्यासाठी घडलं की बळवंतराव वानखडे सारखा एक अत्यंत बुद्धिस्ट चळवळीचा चांगला कार्यकर्ता आज काँग्रेसच्या चिन्हावर लोकशाही आघाडीतर्फे उभं राहिला. आणि म्हणून आपली जबाबदारी फार मोठी आहे. एक लक्षात ठेवा, म्हणजे त्याचा उल्लेख विलासभाऊंनी केला. आम्ही सर्व समाजामध्ये सांगून राहिलो की आज सारा बुद्धिस्ट समाज आपल्याकडे पाहत आहे की आमच्या माणसाला तुम्ही उभं केलेलं आहे, तुमची लोक बरोबर आला वोट करणार आहे की नाही याची जाणीव आपल्याला असायला हवी. आणि आम्ही तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की कमीत कमी 3 ते 3.5 लाख मताने आपल्या बळवंतांनी. आता तुमची पण जबाबदारी पहा. आपण काँग्रेस पक्षाने अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केले की वंचित आघाडी आपल्यासोबत राहिली, अत्यंत प्रामाणिकपणे. तुम्हाला सांगतो की प्रकाश आंबेडकरांनी आपल्यासोबत राहावं याच्यासाठी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न नाही होऊ शकत. काही अनेक अडचणी आल्या, पण आपल्या मतामध्ये मात्र, या परिसराच्या मतामध्ये मात्र कुठेही विभाजन झालं नाही पाहिजे याची खात्री तुम्ही आम्हाला दिली पाहिजे. असं काही होणार नाही ना, कारण की काय आहे की शेवटच्या क्षणी मग असे प्रश्न घेऊन अशा लोक व्यक्ती येतात आणि मग आपल्या पदामध्ये विभाजन करतात. म्हणजे असं घडू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. पण ते निवडून गेले आणि 15 दिवसामध्ये उडणची होऊन गेली. मागच्या वेळेला सुद्धा ती काही खूप पॉप्युलर होती, अशातला
अजून दक्षता घेण्याची गरज आहे की आपला उमेदवार रेसमध्ये आहे आणि निवडून येण्याच्या रेस. मला गंमत वाटते बाबा, काय काय आकडे डोळ्यासमोर कानावर येतात. 5 कोटी रुपये, कोणी 5 कोटीच्या गोष्टी करताय, कोणी 10 कोटींची गोष्टी करताय, कोणी काय पॅकेज मिळाले ह्याच्या गोष्टी करताय. फक्त घाबरलेले आहे आणि त्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्यांचं केंद्र एकच आहे की आपले मतविभाजन झाले पाहिजे. आता नॅशनल पॉलिसी बद्दल मी जास्त बोलणार नाही, ते तुम्हाला माहिती आहे. पण अमरावती बद्दल मी नक्कीच मला बोलायला या ठिकाणी आवडेल, कारण ते तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. काय झालं 5 वर्षात? काय झालं 5 वर्षात? कारखाने आले, कामाला हात मिळाला, हाताला काम मिळालं नाही. मग जाळीच्या साड्या, मच्छरदाणीच्या साड्या लोकांसाठी, महिलांसाठी, आणि महागड्या गाड्या स्वतःसाठी. 200 कोटीच्या वर उत्पन्न वाढलंय म्हणतरी बा. कसं वाढत असेल बरं? माझं तर 2 कोटीने वाढलं जाते. खरंच आहे. म्हणजे माझ्या उत्पन्नामध्ये वाढ एवढीच झाली. 2014 मध्ये माझे वडील होते, 2019 मध्ये ते नव्हते, त्यांच्या नावावरची जमीन माझ्या नावावर झाली. एवढी वाढ माझ्या उत्पन्नात झाली, बाकी काहीच नाही. 200 कोटीच्या वरची वाढ कशी होऊ शकते? मग करतात काय? 3 लाखाची जमीन 40 लाखाची कशी होईल याचं नियोजन केलं. बोल बजरंग बली की. आता मायबाप बजरंग बलीच नाही काय व आमचं पण आहे. आणि तुझंच रक्षण करेल का? आमचं त्याच्यामध्ये जास्त रक्षण करेल का? कारण आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत. का? कारण आमची नीतिमत्ता खरी आहे. सच्चे दिल से, सही मायने में सच्चे दिल से हम लोग काम करते हैं और सही मायने में इस संविधान सुरक्षित रहना चाहिए, ये हमारा हेतु. आणि राहिला सर्टिफिकेटची गोष्ट, ज्याच्या पाशी सर्टिफिकेटचा निकाल द्यायचं होतं ते गेले म्हणजे कुठेतरी सुट्टीवर, भलताच कुठेतरी तिथे बसला. त्यानं म्हणे असं मॅनिप्युलेट केलं की बघ. आता त्याचं काय, अजून त्याचा निकाल वाचला नाही मी. निकाल वाचला असता तर मी पूर्णपणे तुम्हाला व्यवस्थित सांगू शकलं असतं. ते सर्टिफिकेट खोटं आहे, ही फॅक्ट आहे. दुसऱ्या सर्टिफिकेट बद्दल मला बोलायचं नाही आहे. 2 सर्टिफिकेट आहेत ना, म्हणजे दोन्ही चालू की चालू, जे काय तुम्ही म्हणाल बाबा. काही पण होतंय आपल्या देशामध्ये. सुप्रीम कोर्ट मॅनेज होत असेल तर कसं बाबा तू आपण जगायचं? आणि आज जर जनतेने उत्तर दिलं नाही तर उद्या तुम्हाला त्या ठिकाणी